अक्कलकोट निवासी श्री यतिवर्दे औदुंब चित्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। जय जय श्री करुगणा, जय जय श्री अगशमना, जय जय श्री परमपावना। दीनबंधू जगद्गुरु प्राप्त काळी उठूनी आधी करावे नामस्मरण। अंतरी घ्यावो स्वामी चरण शुद्ध मन करुनी। प्राप्त क्रम आटपोनी मग बसावे आसनी। भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे यदियुक्त। एकांत करुनी मन घालावे शुद्धदक स्नान। सुगंध चंदन लावून स्वासी कुसुमे अर्पावे। धूप दीप नैवेद्य फल तापून दक्षिणा शुद्ध अर्पावा नाना खाद्य। नैवेद्य कारणे स्वामीची पुष्पोपचारे पूजन करावे सद्वय करुनी। धूपदीपानी अर्पण नमस्कार करावा। मग करावी प्रार्थना जय जय श्री अघर्णा परस्पर केवल सद्ना ब्रह्मानंद यतिवर्य। जय जय श्री पुरुषपूर्ण लोकपाल सर्वस्व अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंत जगद्गुरु। सुखधामा निवासिया सर्वसाक्षी करुणलया भक्तजन ताराया। अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण। चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र। अष्टदिक्पाल दिगा समग्र तूच रूपी नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता। दाता आणि देविता तूच समर्थ निश्चय। जगमानी स्थिर तूच व्यापले समग्र। तुझ्या लागी अदिंध्याग्र कोटे नसे पाहता। असून्य निर्गुण असे नटलासी सद्गुण। ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेष। वेदांचाही तक्र संचार शास्त्रदिक नाव रे। विष्णू शंकर एकसरे कुटीत झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती। सहस्रमुखी निश्चिती शिनली ख्याती वर्णिता। धूळ ठेविला चरणी माता रक्षय मद समर्था। कृपा कटकशा दिननासा दासाकडे पाहावे। आता इतकी प्रार्थना आणि आपले मन कृपा समुद्र ह्या मीन आश्रय देते सदैव। पाप ताप आणि देन सर्व जाव निर्सो। हे लोक्य सौख्य देव परलोक्य साधन करावे। दुस्तर हा भवसागर याचे पावाय पहिलं तीर। तन्मय तरणी साचार प्राप्त हो मजला ते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना। भ्रातिभुली नाना न बाधो तुझी कृपा। किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख समा साधन। अंध्यांतिमर निर्सो ज्ञान कर हृदय प्रकटोपे। शांती मनी सदा वसो हृदभिमान तो नसो। सदा समाधान वसो तुझी कृपा अंतरी। भवदुःख हे निर्सो तुझे मदनी चिंता वसो। तो विषयी नसो वासना ह्या मनाते। सदा साधू समांग तुझे भजन उत्तम नेणे हो हे दुर्गम जो भवपंत। व्यवहारी वर्तता न पडो भ्राती चिंता। अंगी यावी असत्यता सत्य विजय सर्वदा। अल्पवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंब इतके द्यावे वरदान। कृपा करुणी समर्था असोनिया संसारात। प्राचीन तव नामवृत्त प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजला घी। ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था। संतोषिनी तत्वता वर्ष प्रसादे देतील। गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन। प्रदोष समय होत जाणून उपोषण सोडावे। श्री स्वामी समर्थ स्पष्ट श्रीमंत्र प्रीतीने जपाव अहोरात्र। तेने समर्थ पावीच प्रसंगी माणूस पूजा करीत तेही प्रिय होय समर्था। स्वामीचे वाचता ऐकता सकल दोष जातील। कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती। परी असता शुद्ध चित्त तेची भक्त श्रेष्ठ पे। आम्ही हव स्वामी भक्त मिरू नाही लोकांत। जयशी भक्तीचा दंग धर्म निष्फळ भक्ती तयाशी। इथे श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्रकृती कथा समत। सदा ऐकून भावी भक्त चतुर अध्याय गोढा। श्री स्तुष पवतु श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अध्याय 18वा। श्री गणेशाय नमः। स्वामी सुधाच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करताही समर्था ते। तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्र परी एक मजल त्यात योग्य कोणी दिसेना।
तेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पांघरासी, अधिकार नेमो गादीसी. चिंता तुम्ही न करावी, मोर पांघरा समर्था म्हणता वेळोवेळी. रात्रंदिन तोच चाळा, मोठ्या मोठ्याने ओरडती, आमची पाऱ्याची विट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागून लपवून ठेवली विटेसी. ती दिले पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असं स्वामीसुधाचे भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुध मृत पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा त्याचे अभिनाम, त्याचे शरीर असमाधान. कृश होत चालला, काकूबाईने त्यासी आणवले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईशी, 4 वेळा जेव घाला यासी, आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करीत दादाशी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कुठे राहिला. केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाय मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शना घेते समर्थाचे. ती म्हणती काकूबाईशी, पादुका स्थापन करायशी, तुम्ही पाठा दादासी समाग आमच्या. बाई म्हणे ते अज्ञान, तयाशी शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागी. समर्थ व्रत ऐकूनी, म्हणती द्यावे पाठवूनी. बाळ हाय जरी अन्य तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनीच बाईशी बोलते, त्या तुमचे काय गेले अम्माशी दिसेल ते भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळा सांगती, दादाशी पाठवले केसप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतुनी. पुढे सेवेकरी सांगती, त्याशी मुंबई पाठवित. ब्रह्मचारीशी आज्ञा करीत, याची स्थापन गादीवरी. दादाशी करुणी गोसावी, दादाशी मुंबईची गादी चालावी. स्वामीसुधाची व्यास द्यावी, कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती, दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी. चालावे आपण. दादा जरी अज्ञान होत, तरी ऐशी गोष्ट करीत. नकार म्हणे सर्वदा, न रुची चिंता त्याची. यापरी ब्रह्मचारीनी पाहिली खटपट करुनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठवले. समर्थ ऐसे समयसी आज्ञा केली भुजगासी. घेऊन माझ्या पादुकासी, मस्तकी ठेवा दादाच्या. मोजतेले आपले स्वर, घरा म्हणतीस त्यावरील आज्ञेप्रमाणे सेवेकरी. करताही तैसे. श्रीचे पादुका श्री पडता उपरीत झाला. त्याची चिंता हृदयी प्रकटला. ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुची महिमान, पादुका स्पर्श करुणी झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्य वर्णावी, असो दादाची पाहुणी वृत्ती. काकबाई दचकली चिंत, म्हणे समग्र दादाप्रती. वेड कचे लाविले, ती म्हणे ती समर्था, आपणा हे काय करिता. दादाची ऐश्वरी ठेवता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले, तेसी जे बरे वाटले अम्मासी, तेच करू या समयी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाईचे वचन एकाशी गोसाई बनवून टाकले आपण मारुनी. इतकेसे पुरे झाले. ऐकंता अशा वसनाला समर्थाशी क्रोध आला. गाला म्हणती बाईला, घोड्या माझी स्तर. काकूबाई अकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अशब्द बोलत बाळपिटी स्वस्त. परी समर्थ त्या समयी लक्ष तेकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी, कपनी जोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवले भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले, अधिकच कौतुक मांडले. दादासी जवळ बोलवले, काय सांगितले तयासी. अनुसाय तुमची माता, तिच्यापाशी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता. जन्नी जवळ पातळा. ऐसेबाईने पाहून क्रोधविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणे लोकपवाद कारणे. ऐकून मातेचे उत्ती, दादा तीच प्रति बोलती. हेही तुसुक तुच्छ गमवती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी भुवन, असो स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुवापरी. स्वामीसुधाच्या गादीवरी बसून संस्था चालवली.
इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समर्थ सदा प्रेमळ प्रसंग अष्टदशमाध्याय गौड हा. श्रीस्तु शुभवतु श्री स्वामी समर्थ.